आजचा दिवस निवडणुकांचा दिवस आहे, कारण राज्यातल्या 3 महानगरपालिकांसाठी आज मतदान होत आहे। पनवेल, भिवंडी आणि मालेगाव महानगरपालिकेसाठी आजचा दिवस मतदानाचा दिवस आहे। संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान होईल। नव्याने स्थापन झालेल्या पनवेल महानगरपालिकेसाठी यंदा पहिल्यांदाच मतदान होत आहे। पनवेलमध्ये 418 उमेदवार रिंगणामध्ये आहेत। शेकाप महाआघाडी आणि भाजपमध्ये इथे काटेकी टक्कर पाहायला मिळते। शेकाप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढतात। शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची युती झालेली असून भाजप स्वतंत्रपणे आपली ताकद आजमावताना पाहायला मिळत आहे। नव्याने विकसित होणारा हा पनवेलचा संपूर्ण टप्पा आणि पनवेल महानगरपालिकेसाठी यंदा पहिल्यांदाच मतदान होत आहे। त्यामुळे पनवेल महानगरपालिकेत सत्ता कोण स्थापन करणार याकडे लक्ष आहे। आपले प्रतिनिधी विनायक पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। विनायक, खरं तर 1 तास झालेला आहे मतदान सुरू होऊन, पण तरीही पनवेलकरांचा प्रतिसाद कसा आहे? कारण हे पहिलं मतदान आहे आणि एकंदरीत काय चित्र आहे महानगरपालिकेचं? सकाळ सत्रात जर आपण पाहिलं तर या ठिकाणी लोकांनी 6:30 पावणे 7 पासून रांगा लावल्या होत्या। 7:30ला हे मतदान सुरू झालेलं आहे। मात्र सकाळच्या वेळेस मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी दिसून येते। आपण पाहिलं तर खारघर विभाग असेल, नवीन पनवेल असेल, कळंबोली असेल, खांदा कॉलनी असेल, पनवेल असेल, या संपूर्ण विभागामध्ये सकाळच्या सत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मतदार आहेत ते मतदानासाठी उतरलेला आहे। याच्यामध्ये आपण विशेषतः पाहिलं तर तरुण जी मुलं आहेत, जी मुले आहेत ते सुद्धा उत्स्फूर्त पद्धतीने मतदानाला उतरलेले आहेत। त्यामुळे सध्या सकाळच्या सत्रामध्ये तरी मतदान चांगलं होईल अशा प्रकारचं सध्या तरी चिन्ह दिसत आहे। यंदा पनवेल महानगरपालिकेचा विचार केला तर राजकीय चित्र एकंदरीत कसं पाहायला मिळतं? पनवेल महानगरपालिका ही नवीनच सध्या अस्तित्वात आलेली आहे आणि याच्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी महाआघाडी केलेली आहे। समोर भाजप आहे, ती भाजप एकटी लढते तर शिवसेना वेगळी लढत आहे। त्यामुळे खरी जर लढत आपण पाहिली तर भाजप आणि शेतकरी कामगार पक्ष महाआघाडी या दोन ज्या आहेत पक्ष याच्यामध्येच खरी लढत दिसून येते। 78 आहेत उमेदवार या ठिकाणी उभे आहेत। एकूण 418 वार्ड आहेत आणि 418 उमेदवार या ठिकाणी उभे आहेत। त्यामुळे खडी चुरशीची लढत आहे ती भाजपा आणि शेतकरी कामगार पक्ष महाआघाडीमध्ये दिसून येते। कारण मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या ठिकाणी 2 सभा घेतल्या होत्या। शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली होती, तर महाआघाडी या ठिकाणी धनंजय मुंडे असतील, अजित पवार असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, अशोक चव्हाण असतील, अशा पद्धतीने आघाडीची संपूर्णपणे टीम उतरवली होती। त्यामुळे ही चुरशीची लढाई आहे आणि पहिल्यांदाच महानगरपालिका असल्यामुळे पहिल्या महानगरपालिकेमध्ये आपलं पक्षीय बलाबल बसावं, आपली सत्ता यावी, त्यासाठी आता सर्वच पक्षांनी आपली ताकद लावलेली आहे। नांदा विनायक, मतदान कसं होतं आहे या संदर्भातली माहिती वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। आणि पनवेल महानगरपालिकेची खरं तर ही पहिलीच निवडणूक असल्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी पालिकेचे आयुक्त राजेंद्र निंबाळकरांकडून प्रयत्न सुरू आहेत। मतदानाचा सेल्फी जर दाखवला तर मालमत्ता करामध्ये 25% सूट मिळणार आहे, तर दुसरीकडे मतदानाचा पुरावा तुम्ही दाखवला तर 3 दिवस जेवणाच्या बिलावर 25% सूट मिळू शकेल। शहरातील सर्व चौक आणि रस्त्यांवरती वासुदेव आणि पथनाट्य आयोजित करून जनजागृती केली जाते अधिकाधिक मतदान करण्यासाठी।